वक्फ सुधारणा कायदा आता मंजूर झाल्यानंतर ख्रिश्चन मिशनरी आणि कॅथलिक चर्चच्या ताब्यात असलेल्या जागांवर आता भाजप आणि संघाचा निशाणा आहे असा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सध्या केला जातोय। उद्धव ठाकरे, राहुल गांधी, जितेंद्र आव्हाड यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात काही दिवसांपूर्वी एक लेख प्रकाशित करण्यात आलेला होता। भारतात सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे की कॅथलिक चर्चकडे या विषयावर हा लेख प्रकाशित करण्यात आलेला होता। 17,29,00,000 एकरपेक्षा जास्त जमीन कॅथलिक चर्चकडे असल्याचा दावा ऑर्गनायझरच्या लेखात करण्यात आलेला होता। या लेखावर राहुल गांधींनी निशाणा साधणारी एक्सवर एक पोस्ट केलेली होती। त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या मुद्द्यावर भाष्य करत भाजप सरकारवर आणि संघावर जोरदार टीका केली आहे। वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। आणि मी तुमच्या लक्षात असेल, तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। बौद्धांकडे काय असेल, शीख माझ्या बांधवांकडे असेल, जैनांकडे असेल, हिंदूंकडे आहे, हिंदू देवस्थानांची जी आहे, अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत। तसं नाही, पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा हे आता काढतील आणि मोक्याच्या जमिनी यांच्या मित्रांना देतील। म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये, यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतं आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे। या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायच्या। मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या का तुम्ही हिंदू काय बोलणार, आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाहीये, पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळ्यांच्या दोस्तांना देणार। त्याला आम्ही विरोध केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।